आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेमुळे राज्यातील लाखो नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे या योजनेतील काही अटींमुळे अनेक शेतकरी नाराज असून त्या अटी बदलण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. नेमका वाद काय आहे? कोणत्या अटींवर आक्षेप घेतला जात आहे? शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि पुढे काय होऊ शकते? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या योजनेचा उद्देश समजून घेऊया. शासनाने अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेवर कर्ज भरल्यास त्याचा फायदा केवळ बँकांनाच होत नाही, तर भविष्यात शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळणे, कर्जाची मर्यादा वाढणे आणि बँकेचा विश्वास टिकून राहणे यासाठीही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे नियमित कर्जदारांना प्रोत्साहन देण्यामागे शासनाचा हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. मात्र यासाठी एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. संबंधित शेतकरी 31 मार्च 2027 पर्यंत आपले पीक कर्ज नियमित भरलेले असणे आवश्यक आहे. आणि अट जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी यावर आक्षेप नोंदवला आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुनर्गठित कर्जदारांचा आहे. अनेक शेतकऱ्यांची कर्जे बँकांनी 2024 ते 2026 या कालावधीत पुनर्गठित केली आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाची मुदत वाढवण्यात आली किंवा नवीन अटीनुसार कर्ज नियमित करण्यात आले. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे अनेक शेतकरी संघटनांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यातील पहिली मागणी म्हणजे नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांऐवजी किमान 1,00,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. कारण गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून 50,000 रुपयांपेक्षा जास्त मदतीची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत आपले पीक कर्ज नियमित भरले आहे त्या सर्वांना या योजनेचा लाभ द्यावा. 31 मार्च 2027 पर्यंतची अट बदलून आधीच कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तिसरी मागणी म्हणजे अनुदानाचे वितरण करताना नियमित कर्जदारांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे. जे शेतकरी अनेक वर्षे कोणत्याही विलंबाशिवाय कर्ज भरत आहेत त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळावा, अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्या विविध लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि संबंधित संस्था शासनाकडे या अटींमध्ये बदल करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. शासन यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र आजच्या घडीला या अटींमध्ये कोणताही अधिकृत बदल जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे अंतिम शासन निर्णय येईपर्यंत अधिकृत माहितीचीच वाट पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी राबवण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनामध्ये अनेक पात्र शेतकरी तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिल्याचे उदाहरणे समोर आली होती. आधार लिंक, बँक खात्यातील त्रुटी, कागदपत्रांतील चुका किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे अनेकांना लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे यावेळी अशा चुका होऊ नये
आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभ मिळावा अशी मागणी होत आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का, आवश्यक कागदपत्रे अद्ययावत आहेत का आणि बँकेकडं सर्व माहिती योग्य आहे का याची खात्री करून घ्यावी. पुढे शासनाकडून नवीन सूचना आल्यास त्यानुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, या योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरू असल्या तरी 31 मार्च 2027ची अट रद्द झाली आहे किंवा बदलली आहे अशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीकडे विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृत शासन निर्णय किंवा परिपत्रक आल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होईल. या संदर्भात शासनाकडून नवीन अपडेट, अटींमध्ये बदल किंवा अनुदान वितरणाबाबत कोणताही नवीन निर्णय जाहीर झाला तर त्याची संपूर्ण आणि अचूक माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून समजून घेऊया. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.